त्यासोबत का राबवला? सरकारने त्याची पार्श्वभूमी माहीत करून घेतली नाही का? आणि तो जर टेररिस्ट नव्हता तर मग त्यासोबतचे काय व्यवहार झाले होते त्याचे कागदपत्र आता सगळे बाहेर आलेले आहे, शासन निर्णय बाहेर आलेले आहे. त्यामुळे शासनाने दिलेला खुलासा अतिशय दिशाभूल करणारा, चुकीचा आणि खोटारडा आहे. शासन तसंही खोटारडंच आहे. मुलं सोडवलीत, त्याचं पोलिसांचं पहिले अभिनंदन आहे. पण मग असे काय व्यवहार झाले आणि कोणत्या व्यवहारामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आणि त्याच्यामध्ये कोण मंत्री होते त्याची चौकशी करणार आहे की नाही करणार आहे? एन्काउंटरची तर मॅजिस्ट्रेट चौकशी होईल, पण असं करण्यात आलेलं आहे की केसरकरांनी त्यांना चेक दिलेले आहे, व्यक्तिगत चेक. मग सरकारचं काम होतं तर व्यक्तिगत चेक देण्याचं कारण काय होतं? त्यांच्यामध्ये कुठले व्यवहार झाले का? हे चेक दिलेले आहे हे सत्य जर असेल तर मग त्याची फॉरेन्सिक ऑडिट त्याची व्हायला पाहिजे, जनतेसमोर सत्य यायला पाहिजे. कारण की काही लोकांना मंत्रालयातनं पैसे काढण्याची टॅक्टिक्स जमलेली आहे. पण असे अनेक लोक आहेत, जवळजवळ 90,000 कोटींचे बिलं कॉन्ट्रॅक्टर्सचे पेंडिंग आहेत. त्यातल्या काही लोकांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकारला. मीडिया त्याची जास्त दखल घेत नाही खूप, त्यामुळे जनमानसावर त्याचा परिणाम होत नाही. पण अशा पद्धतीनं जर हे सुरू राहिलं आणि प्रत्येकाने जर असंच पाऊल उचललं तर मग दोषी पाऊल उचलणाऱ्याला द्यायचा ठरवायचं की सरकारला ठरवायचं? हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे. सरकारच्या वतीने या सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की कुठेही याचा सरकारच्या संबंध नाही आहे आणि सचिव स्तरावरती खुलासा करण्यात आला, नेत्याच्या वतीने. अशा पद्धतीने नेते BJPची स्टाईल आहे पुढे करण्याची. माझ्याकडे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024/, पत्र क्रमांक 1/SD4 शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की संदर्भाधीन दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या प्रचार व प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठी 20.63 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी आयुक्त शिक्षण पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर निधीचा खर्च करण्यास आयुक्त शिक्षण पुणे हे सक्षम असतील अशी तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या प्रचार व प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठीचा 20.63 कोटी इतक्या तरतुदीतून ₹2 कोटी इतका निधी स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 हे अभियान राबवण्यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांच्याकडून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना सुपूर्द करण्यास शासन मान्यता देत आहे. आता याचा दुसरा कॉलम काय आहे? श्री रोहित आर्या प्रकल्प संचालक प्रोजेक्ट लेट्स चेंज यांच्या समन्वयाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत स्वच्छता मॉनिटर 2023 प्रथम टप्पा राज्यात राबवण्यात आला होता. आता स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 हे अभियान राबवण्यासाठी श्री रोहित आर्या प्रकल्प संचालक प्रोजेक्ट लेट्स चेंज यांची आवश्यक ती मदत व सहकार्य घेण्यात यावे. हा संपूर्ण किती पैसे याच्यासाठी तरतूद करण्यात आली होती, किती टप्पा 1 टप्पा 2 साठी देण्यात आलेले होते, हे सर्व याचे पुरावे जे आहेत ते इथे आहेत. म्हणजे या सरकारची कार्यपद्धती महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी तुमच्या सरकारची, अजितदादा तुमच्या सरकारची आणि एकनाथराव शिंदेसाहेब तुमच्या सरकारची ही जी कार्यपद्धती आहे ही महाराष्ट्रामध्ये आता सामान्य नागरिकांना टेररिस्ट बनवण्यासाठी आहे का? सामान्य नागरिकांनी अशा पद्धतीचं पाऊल उचलावं त्यांच्या पैसे मिळाले पाहिजे म्हणून, त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर त्यांच्यावर कर्ज झालेले असतील त्याच्यासाठी त्यांनी असे पावलं उचलावं, हा धंदा तुम्ही सुरू केलेला आहे का? हा प्रश्न आम्ही विचारतो आहे. उद्या मुंबईमध्ये एक मोर्चा निघणार आहे मतदार यांच्या वडाच्या विरोधामध्ये. महाविकास आघाडीने राज ठाकरेंचा मोर्चा करत आहे. तुमच्या पक्षाचे मागच्या वेळी प्रदेशाध्यक्ष गेले नव्हते म्हणून चर्चा सुरू झाली होती. उद्या काय कोण कोण तुमच्या पक्षाकडे? यासाठी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात तिथे राहणार आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते राहणार आहेत. मुळात हा प्रश्न एखाद्या पक्षाचा नाही आहे, हा प्रश्न लोकशाहीचा आहे. आणि लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग आणि निवडणूक हे अतिशय महत्त्वाचं प्रक्रिया आहे. आणि याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घोळ होत असतील, लोकांनी निवडून दिलेलं सरकार न येता मतचोरी करून आलेलं सरकार जर असेल तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. लोकशाहीसाठी हा फार मोठा धोका आहे. जर भाजपला असं वाटत असेल की ते खऱ्या अर्थानं लोकशाहीचे समर्थक आहेत, खऱ्या अर्थानं त्यांना असं वाटतं की चांगल्या निवडणूक जे आहे ते चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे, तर या मोर्चात त्यांनी सुद्धा सामील झालं पाहिजे. पण होतं काय आहे की निवडणूक आयोगासमोर पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी सादर केल्या तर त्याचा बचाव करण्याला भाजप येतो आहे. मग भाजपाचा पिठ्ठू
भाजपाचा मिठ्ठू हे निवडणूक आयोग झालेला आहे आणि मतचोरी भाजपासाठी होत आहे असा आरोप कसा काय चुकीचा ठरतो? काल रात्री बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती समिती नियुक्त करण्यात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आतापर्यंत बहुतांश वेळा समित्या गठीत झाल्या, पण पुढे काय होत आहे? नाही तर आमचा प्रश्न तोच आहे. आमचा प्रश्न स्पष्ट आहे की जुमलेबाज आहेत नरेंद्र मोदींसारखे, देवेंद्र फडणवीस सुद्धा. इतक्या वेळा मोर्चा झाले, कोण कसं रडलं आणि मग नंतर ते शेतकरी आंदोलन कसं संपवण्यात आलं, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ कशी फेकण्यात आली. नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जे 1 वर्ष आंदोलन चाललं ज्याच्यामध्ये 726 शेतकऱ्यांची बलिदान झालं, त्याच्याच नंतर MSP साठी जी समिती नियुक्त झाली होती ज्याच्यात आपल्या महाराष्ट्रातले घनवट होते, त्या समितीचं काय झालं? काय झालं? MSPला तुम्ही कायद्याने बंधनकारक करणार होते, कायदा करणार होते MSPचा, त्याचं काय झालं? आज ही समिती म्हणजे तात्पुरता मुलामा आहे, आंदोलन तोडण्याचा एक प्रक्रिया आहे. आम्हाला कळत नाही की जे बच्चू कडू आक्रमक झालेले होते आणि आम्हाला जेलमध्ये घेऊन जा, आम्ही कर्जमाफीच्या घोषणेशिवाय इथून हटणार नाही, त्यांनी हे का मान्य केलं, हे ह्याचं उत्तर आता त्यांनाच द्यावं लागणार आहे. खरं तर म्हणजे हे सरकार जेव्हा सत्तेत होतं अगोदर, तेव्हा त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं. त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांचं आरक्षण करू हे पण सांगितलं होतं. STमध्ये केंद्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की पहिली सही कशावर करणार आहे, तर शेतकरी कर्जमाफीवर करणार आहे सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की 1.5 पटीनं आम्ही MSP देऊ. तसंच या निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल. महाराष्ट्रात येऊन हे अमित शहांनी सांगितलं होतं. 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ म्हणून सांगितलं होतं. किसान सन्मान निधी हा 12,000वरून 15,000 करून सांगितलं होतं. लाडक्या बहिणींना 1,500वरून 2,100 रुपये देऊन सांगितलं होतं. सगळ्याला पाठ दाखवली आता. आणि मग राहुलजींनी सांगितलं की मतांसाठी हे काही पण करू शकतात, तुम्ही जर डान्स करायला म्हटलं डान्सही करतील, तर त्यांना वाईट वाटलं. आमचंही चुकलं, आम्ही डान्सच्या ऐवजी मुजरा शब्द वापरायला पाहिजे होता. कारण नरेंद्र मोदींना मुजरा, मंगळसूत्र चोर, म्हैस चोर, काँग्रेस की विधवा, 50 करोड की गर्लफ्रेंड असे शब्द आवडतात, हे वापरायला पाहिजे होते. महाराष्ट्र सरकार शिवनेरी, राजगड, रायगडावर नमो केंद्र स्थापन करणार आहे. आमच्याकडे सत्ता असो वा नसो, वर नाही किंवा खाली आजूबाजूला कुठेही सत्ता नसो, पण हे पर्यटन केंद्र उभे केले की ओढून काढू असं राज ठाकरे यांनी म्हटलं. नाही, हे नमो केंद्र काय आहे? आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे, त्यांचा पराक्रम माहिती आहे, त्यांचा इतिहास माहिती आहे, त्याचा गर्व आहे आम्हाला. तो आमच्या संस्कृतीचा, आमच्या जगण्याचा भाग आहे. हे नमो केंद्र काय आहे? नमो केंद्र काय आहे? याच्यापूर्वीसुद्धा जुमलेबाजी करणाऱ्या, खोटं बोलणाऱ्या, संसदेत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचा केवळ पंतप्रधान झाले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वर्णन करण्याचाही पाप जे आहे ते BJPच्या नेत्यांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. अद्वितीय पुरुष होते, बोलले तशा चाले याच्यावर चालणारे होते. त्यांच्या कथनी आणि करणीमधलं अंतर नव्हतं आणि ते रयतेचं राज्य होतं. असल्या भूलथापा देणाऱ्या, जुमलेबाजी करणाऱ्या, फेक पद्धतीनं जगणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या लोकांचं नव्हतं. रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडनं डॉक्टर मुंडेंच्या प्रकरणावरती जे त्यांच्या पाठीशी उभा राहतील त्यांना धमक्या दिल्या जातात. महबूब शेख असतील, रमेश पाटील असतील, त्यांना फोन करून चांबडी काढेल वगैरे अशा पद्धतीच्या धमक्या रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून. म्हणजे ते सिद्ध करून राहिलेले आहे की आम्ही जे म्हणतो की फलटण पोलीस स्टेशन हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प झालेलं आहे, 270 FIR आहे, 34 पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहे, डॉक्टरांवर प्रेशर टाकून फिटनेस सर्टिफिकेट घेतलं जातं, हे सिद्ध होतं आहे. याच्याने धमक्या देऊन काम करता हे दिसतं आहे. जर ते निर्दोष असते तर त्यांनी असं म्हटलं असतं की आम्ही प्रत्येक चौकशीला पुढे जाऊ, आम्ही अशा कुठल्याही पद्धतीचा गुन्हा केलेला नाही आहे असं म्हटलं असतं त्यांनी. म्हणजे ही गुंडगिरीची प्रवृत्ती जी आहे ती पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे. आमची स्पष्ट मागणी आहे अशा पद्धतीची SIT फॉर्म करावी, जिला CBI आणि स्वतंत्र पोलिसांसारखे अधिकार असावेत. पहिले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अटक करावी. डाईंग डिक्लेरेशनसारखे डिक्लेरेशन्स आहेत, कागद मिटवू नये म्हणून त्या डॉक्टर पुरींनी हातावर डाईंग डिक्लेरेशन लिहिलेलं आहे. सुसाईड नोट हातावर आहे, 4 पानाची पण सुसाईड नोट आहे. शारीरिक शोषण झालं, मानसिक शोषण झालं, आत्महत्या करतपर्यंत गेलं, हा संस्थागत खून आहे. दिस इज अन इन्स्टिट्यूशनल मर्डर. आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीसुद्धा आहेत ते चौकशीच्या दरम्यान फलटणला जाऊन क्लीन चिट देतात. हे त्याच्यावर जास्त गंभीर गोष्ट आहे. तर पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी, आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पहिले अटक झाली पाहिजे.
ठीक आहे हां काय हो पाठव तुला पाठवून मी टाकून देशील तू CMOचं ट्विट पण टाकलं बरं झालं आपण आज सकाळी केलं